आज गणपती विसर्जनाचा दिवस. ज्या गणेशाला आपण एवढ्या आपुलकीने घरी आणतो, त्याची मनोभावे सेवा करतो, त्याला आवडणारे वेगवेगळे पदार्थ तयार करून नैवेद्य दाखवतो, त्याच आपल्या लाडक्या बाप्पाला आज जड अंतःकरणाने निरोप द्यायची वेळ झाली. पण आपल्याला नाराज होऊन चालणार नाही बरं का. उलट जल्लोष करतच आपल्या बाप्पाला आपण निरोप देणार आहोत. कारण आपल्याला माहित आहे की हेच कालचक्र पुन्हा फिरणार आहे आणि पुढच्या वर्षी लवकरच आपला बाप्पा आपल्या भेटीला येणार आहे. तेव्हा कोकणातील आपल्या बाप्पाचा हा विसर्जनाचा सोहळा अगदी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. गणपती बाप्पा मोरया. चला चला, आपला बाप्पा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायला चाललाय. वाडीतील सगळेच बाप्पा आज विसर्जित होणार नाहीयेत. तेव्हा जेवढ्या बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे त्यांना गावच्या चव्हाट्यावर परंपरेनुसार एका क्रमात बसवलं जातं आणि त्यांची पूजा करून त्याच क्रमाने त्यांना विसर्जित करण्याची प्रथा आहे. शक्यतो यामध्ये बदल होत नाही. गणपती बाप्पा मंगळमूर्ती पुढच्या वर्षी प्रथम सर्व बाप्पांना धुपारत दाखवली जाते. त्यानंतर पंचारत दाखविली जाते. आणि मग आरती केली जाते.
स्वामी समर्थ आज भाद्रपद चतुर्थी दिवशी म्हणजे आपली स्थापना करून गेले 7 दिवस आपली वेडी वाकडी पाहुण्यांकडून आमच्याकडे असल्यामुळे पाहुण्यांकडून सेवा करून घेतलेली आहे. महाराजा गोड बांधून घे याच्यात कळत नकळत यथामती यथाशक्ती जी काय सेवा केलेली आहे ती गोड बांधून घे. काय कुठला या 7 दिवसात भजन कीर्तन अशा तऱ्हेचा कौतुक केलेला या सगळ्या तुझ्या भक्तांका तुझ्या आपली तुझी आराधना करण्यासाठी शक्ती दे पर्यंत लिहिलेली आहेत. लक्षात कर एकाचे 21 कर 25 कर वराड नोकरी व्यवसाय धंदो आरोग्य सगळं देव वर्षानुवर्ष सेवा करून घे खाली करून बाळा कर महाराजा गणपती बाप्पा काय केल्या बरोबर होत नाही. आज या चव्हाट्यावर आपली तुझी कीर्ती हा तुला नवस पावता अशा तऱ्हेची कीर्ती हा. आजच्या जो पाडो महाराजा तुझ्यावर नवस करता 1 किलो पेढे आणि अशा तऱ्हेचा नवस हा त्याचं आपलं पाडो बरं होण्यासारखं कर आणि आपलं तुझं पुढल्या वर्षी तुझं नवस महाराजा फेडून एका ठणठणीत होण्यासारखं कर आणि त्याच्यानंतर 5 नारळ आणि 1 किलो पेढे अशा तऱ्हेचं नवस बोलता त्या नवसाक आपलं पाव त्याला ठणठणीत कर त्याच्या व्यवसाय त्याला सांभाळ कर आणि फेडून गेला महाराजा. इलाज नाही कसं पावसाने गडबड केली सगळी. ह्याच व्हाळात आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार. आता थोड्याच वेळात बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होईल. गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया बाप्पाच्या विसर्जनानंतर सगळे जमले आहेत पावना देवीच्या मंदिरामध्ये, जिथे बाप्पाच्या प्रसादाचे वाटप करतात. या प्रसादामध्ये लाडू, पेढे, मिठाई आणि सर्व प्रकारची फळं असं सगळं काही असतं. आणि लहान मुलांची तर मज्जाच असते. जमलेले तिथेच बसून प्रसाद खातात पण आणि पिशवीतून घरी देखील घेऊन जातात, बाप्पाचा आशीर्वाद म्हणून. तर अशा प्रकारे बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा संपन्न झाला.
तर मित्रांनो, शिवडावातील पटेलवाडीतील गणपती विसर्जनाचा सोहळा तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की ह्या वर्षी गणेश उत्सवात पाऊस गडबड करणार आहे आणि त्याप्रमाणे पावसाने विसर्जनाच्या सोहळ्यातही गडबड केली. आमचा जो फेर धरून नाचण्याचा, भजन करण्याचा जो सोहळा असतो, जो खूप सुंदर आणि खूप छान असतो, तो आपल्याला कॅन्सल करावा लागला. कारण पाऊस एवढा पडत होता, चिखल सगळा झालेला, पोरं नाचणार कुठे? त्याच्यामुळे डायरेक्टली विसर्जनासाठी गणपतींना घेऊन गेले. तर अशा प्रकारे पावसाने ह्यावेळी गोंधळ घातलेला आहे. पण तुम्ही हे बघितलं असेल की शिवडावकरांच्या जोशात काही कमतरता आलेली नाही आहे. तेव्हा हा विसर्जनाचा सोहळा पूर्ण बघा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा. आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, हा विसर्जनाचा सोहळा बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.